भाऊ, आता या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन झाला. विविध पक्षांनी संघटनांनी जो पाठिंबा दिला होता. पोलीस प्रशासन आलतं आणि या ठिकाणी जे दहीगावचं सिंचनचे जो अधिकारी आले, काय नेमकं आश्वासन मिळालेलं आहे? आम्ही जी 24 गावची वरदायिनी आहे दहीगावचं सिंचन योजना, ही गेल्या 6 महिन्यापासून बंद आहे. ही योजना का बंद पडली ह्याच्या पाठीमागं कोण आहे, या योजनेचे पाईप जाळले जात आहेत, कोण दहशत निर्माण करते, ह्याचा खुलासा जनतेला मिळण्यासाठी आज आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं. आणि या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. तसंच दुसरं, पाटबंधारे खात्याने 30 तारखेपर्यंत आम्हाला मुदत मागितली की आम्ही 30 तारखेपर्यंत हे कसल्याही परिस्थितीत काम चालू करू, म्हणून आज आम्ही हे आंदोलन स्थगित केलेलं आहे. तर हे जर 30 तारखेला नाहीच झालं तर आम्ही 5 तारखेपर्यंत परत त्यांना निवेदन देऊन विधान भवनावर डायरेक्ट घंटानाद आंदोलन करणार आहोत. भाऊ, पहिल्या वेळेस ज्यावेळेस पाईप जाळले होते त्यावेळेससुद्धा आपण निवेदन दिलं होतं. त्यावेळेससुद्धा म्हणजे त्यावेळेसच हे आंदोलन होणं गरजेचं होतं. आता कुठं पावसाळा सुरू होतो, आंदोलन त्याच वेळी होणं गरजेचं होतं. बरोबर आहे. आम्ही फेब्रुवारीमध्ये पाटबंधारे खात्याला पत्र व्यवहारसुद्धा केला होता की हे पाईप कुणी जाळे त्याचा तपास करावा म्हणून पोलीस प्रशासनाकडे केस पण FIR पण दाखल केला होता. पण त्यांनी त्या पद्धतीनं काही FIR ची हे म्हणजे त्याची रिस्क काय समजून घेतली नाही आणि काय त्या प्रकारे तपास केला नाही. म्हणूनच आज आम्ही हे त्यांच्यावर प्रेशर आणण्यासाठी आज हे आंदोलन केले. आंदोलनादरम्यान काही व्यक्तींची नावं आंदोलकांकडून आक्रमकपणे घेतली गेली. त्यांची नावे ज्यांनी या कामाला अडथळा आणला, तर त्यांची नावे FIR मध्ये समाविष्ट आहेत का? नाही, त्यांची FIR मध्ये नाहीत, कारण पाईप जाळलेले हे कुणाला माहीत नाही. जे नावं घेतलेत आता कार्यकर्त्यांनी, ते नावं ह्याची की जे काम बंद पाडलेलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे नावं घेतलेत. पाईप जाळलेले असे समोर कोणी बघितलं नाही म्हणून ते नावं त्याची टाकलेले नाहीत. भाऊ, आत्ताच गोरख जाधव असं निंबोऱ्याच्या एका व्यक्तीचं आपण नाव घेत आहे, गाडी नंबर सुद्धा दिलेला आहे. म्हटलं आमदारांचा कार्यकर्ता आहे असं, आता जे आत्ताचे आमदार आहेत नारायणआबा पाटील यांचा कार्यकर्ता आहे असं म्हटलं जातं. परंतु एक व्यक्ती उठून त्यानं सांगितलं की तो आमदारांचा कार्यकर्ता नाही, परंतु तो माफी आहे. नाही, आम्ही म्हणलंच नाही ना आमदारांचा कार्यकर्ता आहे. कोण कार्यकर्ता उठला आणि त्यांनी सांगितलं की आमदारांचा कार्यकर्ता नाही, नसेल तर काही आम्हाला विषय नाही. आम्हाला पाईप कुणी जाळेत ह्याचा खुलासा पाहिजे. आम्ही काय आमदारांवर आरोप करतोय किंवा ही जी कोण अशा प्रवृत्ती करते ह्या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे. आमचा आमदाराला किंवा वैयक्तिक कोणाला विरोध नाही. आता आपण सुद्धा भाषणामध्ये सांगितलं की कुठेतरी आताचे जे आमदार आहेत ते आता आमदार झाल्यामुळे कुठे तालुका पाठीमागे जातो. 100%च की आता एवढी मोठी तुम्ही ज्यावेळेस रोपड्याला एक सभा केली त्यावेळेस आबांनी सांगितलं की जर कुणी विकासाच्या आड येत असेल तर त्याला सोडणार नाही. मग एवढी मोठी योजना चालू असताना तुम्ही का बंद पाडली? आज आबांनीच बाईट दिली की ही योजना पर्क्युलेशन होत नाही, लोकांना मान्य नाही, आम्हाला मान्य नाही, आम्ही करू देणार नाही. तर 2017ला जो GR काढला शासनाने, तो GR कशासाठी काढला? बंद नलिकेचा. मग तो GR करमाळा तालुक्यासाठी बदलणार आहे का? जर बदलणार असेल तर ती आमदार साहेबांनी बदलून आणावा आणि खुल्याम आम्हाला पाणी द्यावा, आमचं काही म्हणणं नाही. आपण सांगितलं की आमदारांच्या नेतृत्वाखाली हा सर्व आंदोलन या ठिकाणी सुरू होतं, परंतु आमदारच या ठिकाणी म्हणजे संजय मामा शिंदे माझे आमदार हेच उपस्थित नव्हते. नाही, संजय मामा शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. ते इथं उपस्थित राहावं अशी काही अपेक्षा आमचीही नव्हती, कारण हे आंदोलन आम्ही उभा केलं आहे. आमच्या भागाचा प्रश्न आहे, आमच्या तालुक्याचा प्रश्न आहे, म्हणून आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे. तरी पुढील म्हणजे कारवाई जर नाही झाली, किती दिवसाचा काय त्यांना अल्टिमेटम दिला आहे? त्यांनी 30 तारखेपर्यंतचा वेळ मागितला, आम्ही 30 तारखेपर्यंतचा वेळ दिला आहे. 30 तारखेपर्यंत जर नाही झालं तर आम्ही 5 तारखेपर्यंत त्याला निवेदन देऊन 10 तारखेपर्यंत आम्ही डायरेक्ट विधान भवनावर घंटानाद आंदोलन करू. म्हणजे पुढचं आंदोलन 100% आंदोलन. संजय मामाच्या समर्थक ठेकेदारांनी घेतलेले असा आरोप आहे. ते ह्यूम पाईप कंपनीने काम घेतलेलं आहे. ते काही संजय मामाचा ठेकेदार असेल, कुणी असेल, ते शासन बघल. कोणाला ते ठेकेदार, कोणाला ते टेंडर परवडलं, कुणी घेतलं, हा तो शासनाचा भाग आहे. त्यांनी जर कुणाचा मामाचा असेल किंवा अजून कोणाचा असेल हे आम्हाला माहीत नाही. आमचं काम पूर्ण व्हावं एवढीच अपेक्षा आहे. गटाकडून असं शेतकऱ्यांकडून म्हटलं जातं की बंद नलिकेतून पाणी पुरवठ्याला पर्क्युलेशन होणार नाही, त्याला शेतकऱ्यांचाच विरोध आहे. कोणत्या शेतकऱ्यांचा विरोध आहे? आतापर्यंत एकतरी शेतकरी समोर आलाय का की बंद नलिकेतून तुम्ही करू नका? शेतकऱ्यांनी कुणी येऊन बाईट दिली का तुम्हाला की बाबा करू नका? तुम्ही 56 किलोमीटरची योजना ज्यावेळेस पूर्ण होत होती, 56 किलोमीटरची पूर्ण होतोवर एखादी तरी तुम्ही बाईट दिली का? किंवा एखाद तरी स्टेटमेंट दिलं का की हे लोकांना मान्य नाही, आम्हाला मान्य नाही, तुम्ही करू नका? हे करायला पाहिजे होतं. मग
शेतकऱ्यांमध्ये अशा पण चर्चा आहेत की बंधनलिकेतून पाणी जर पुढं गेलं तर पुढं पण पाणी जाऊ, तालुक्याच्या बाहेर पण जाऊ शकतं, अशा वदंता चर्चा चालू आहे. तालुक्याच्या बाहेर नाही, मतदारसंघाच्या बाहेर, मतदारसंघ आहे तिथपर्यंत जाईल. मग मतदारसंघ तुम्हाला तालुक्याच्या बाहेर म्हणण्यापेक्षा जर समजा रोपड्याला गेलं, रोपड्याची तुम्हाला मतं चालतात, मग पाणी का नको त्यांना? दिलं पाहिजे ना. तुम्ही सोलापूरला पाणी देता, तुम्ही खाली पंढरपूरला पाणी देता, मग ह्या योजनेचा त्यांचा काहीतरी हिस्सा असेल ना, कारण त्यांचंही काहीतरी हक्क असेल ना, कारण तुम्हाला मतं चालतात आणि पाणी का नाही चालत?